जे कोणी डॉक्टर्स आहेत बीडमधले त्या डॉक्टर्सची चौकशी करण्यात यावी। रुपाली चाकणकर यांच्याबद्दल जे काही या पत्रामध्ये लिहिलेलं आहे, खरं तर या पत्रामध्ये सदरील महिला नेत्याचं नाव सुद्धा लिहिण्यात आलेलं आहे। महिलांचं गर्भलिंग निदान करणं हे बेकायदेशीर आहे आणि सगळीकडे बंद आहे। मग ह्या 2-4 डॉक्टरांकडं 2-3 डॉक्टरांकडं कोणाच्या मेहरबानीने चालत होतं हाही तपास करणं गरजेचं आहे। कॅनल रोडचे काही डॉक्टर्स आहेत त्यांच्याकडे सुद्धा गर्भलिंग निदान करण्यात येत होतं असाही त्याच्यामध्ये खळबळजनक दावा करण्यात आला आहे। खरात प्रकरण आणि नाशिकचं हे सगळं प्रकरण चाललेलं आहे, त्याचे धागेदोरे बीडला आहेत का असा संशय निर्माण झाला आहे। त्या पत्रामध्ये काही महिलांना पुत्रप्राप्तीसाठी योनिशुद्धीकरण आणि विविध उपाययोजना आखण्यासाठी बीडची रुपाली चाकणकर यांची जी काही महिला एक मैत्रीण आहे, महिला पदाधिकारी आहे, तिच्या वतीनं बीडच्या महिला ज्यांना पुत्र हवं आहे, ज्यांना योनिशुद्धीकरण करायचं आहे अशा महिलांना खरातकडं बीडची महिला पाठवत होती अशा प्रकारचा धक्कादायक उल्लेख। रुपाली चाकणकरांना काही प्रकरणामध्ये कामच करू दिलेलं नाही असं अनेक वेळा दिसून आलेलं आहे। जर तसं असेल तर हे नेमकं कुणी केलं आणि ते रुपाली चाकणकरांनी बोलून दाखवायला पाहिजे। जर तसं नसेल, नमस्कार प्रेक्षक हो, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी संग्राम। स्वयंघोषित कॅप्टन खरात अशोक हा संपूर्ण देशभरामध्ये सध्या गाजतोय। एक ना अनेक कारनामे या खरातचे आणि खरातसोबत त्याच्याशी संबंधित असलेल्या नेत्यांचे अनेक प्रकरणं बाहेर येताना दिसत आहेत। काल मी बातमी वाचली, रुपाली चाकणकर यांच्या बहिणीसोबत त्यांचे आर्थिक व्यवहार किंवा मग काही प्रॉपर्टीज देणं घेणं, बँकांमध्ये काही प्रॉपर्टीज ठेवणं देणं घेणं, मुलींच्या नावे फ्लॅट्स, हे सगळे जे आहे ते प्रकरणं बाहेर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात। एका भोंदू बाबाकडं इतकी मोठी प्रॉपर्टी कशी आली हा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे आणि त्याचं उत्तर अगदी सोपं आहे। अशोक करातला जर घरी घेऊन जायचं असेल तर 5 लाख रुपये आणि तिथं दर्शनाला जायचं असेल तर 2.5 लाख रुपये। म्हणजे मनमानी पद्धतीनं जसा व्यक्ती असेल, जसा त्याचा दर्जा असेल तशा लोकांकडून तिथं फी वसुली केली जात होती आणि साहजिक आहे कोट्यवधी रुपयांची ही सगळी माया मिळवणं फार काही मोठी गोष्ट नाही आहे। 5-5 लाख रुपये जर घेतले जाणार असतील एका फीसाठी, एका भेटीसाठी, आणि तीही भेट आबरू लुटायची आणि पैसे मिळवायचे, हा अत्यंत घिनौना, निंदनीय, संतापजनक आणि डोक्याला नुसती चीड आणणारा हा प्रकार आहे। सुरुवातीला 35 व्हिडिओ सांगितले, नंतर 58 झाले, नंतर 100 झाले, नंतर 150 झाले आणि आता तब्बल 3500 व्हिडिओ त्याच्यामध्ये असल्याचं सांगितलं जात आहे। म्हणजे हा सगळा महिलांच्या शोषणाचा खेळ कधीपासून, किती दिवसांपासून सुरू होता हे आता थोडंसं कोडं उलगडायला लागलेलं आहे। म्हणजे सत्ताधारी आले, सत्ताधारी गेले, नेते आले, पुढारी गेले। कदाचित 3500 व्हिडिओंचा हा सगळा जो काही क्रम आहे तो मागच्या 2 वर्षांपासून तर नसेल, अनेक वर्ष त्याला झाली। म्हणजे अनेक सत्ता या भोंदू बाबाच्या कारकिर्दीमध्ये गेलेल्या आहेत। पाणी कुणी कुणाला दिलं, कुणी दिलं नाही, कुणी रोखलं, यापेक्षा राजाश्रय ह्याला कुणी दिला हा सगळ्यात मोठा सवाल आहे। ज्यांच्याकडं काही अथॉरिटी होत्या, ज्यांच्याकडं काही अधिकार होते, त्यांनीच यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि हा सगळा प्रकार बिनबोपाटपणे चालू होता। महिलांना आमिष दाखवायची, महिलांना तिथं जाऊन लुटायचं, त्यांची आबरू लुटायची, योनी शुद्धीकरण करणं म्हणे। काही महिला बीडमधून रुपाली चाकणकर यांच्या हस्तक असलेल्या महिलांकडून तिथपर्यंत पोहोचवले असल्याचं एक पत्र माझ्याकडे आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे नेते असलेल्या रुपाली ठोंबरे यांना पोस्टाद्वारे हे पत्र एक बीडकर नावाने लिहिलं। खरात प्रकरण आणि नाशिकचं हे सगळं प्रकरण चाललेलं आहे, त्याचे धागेदोरे बीडला आहेत का असा संशय निर्माण झाला आहे। त्या पत्रामध्ये काही महिलांना पुत्रप्राप्तीसाठी योनिशुद्धीकरण आणि विविध उपाययोजना आखण्यासाठी बीडची रुपाली चाकणकर यांची जी काही महिला एक मैत्रीण आहे, महिला पदाधिकारी आहे, तिच्या वतीनं बीडच्या महिला ज्यांना पुत्र हवं आहे, ज्यांना योनिशुद्धीकरण करायचं आहे अशा महिलांना खरातकडं बीडची महिला पाठवत होती अशा प्रकारचा धक्कादायक उल्लेख या पत्रामध्ये करण्यात आलेला आहे।
कॅनल रोडचे काही डॉक्टर्स आहेत त्यांच्याकडे सुद्धा गर्भलिंग निदान करण्यात येत होतं, असाही त्याच्यामध्ये खळबळजनक दावा करण्यात आला. हे पत्र निनावी आहे. एक बीडकर म्हणून रुपाली ठोंबरे यांना हे पत्र लिहिलेलं आहे, पोस्टाने पाठवलेलं आहे. एकीकडे रुपाली चाकणकरांनी म्हणायचं आपला फक्त गुरु मानण्या इतकाच संबंध होता, तो संबंध आता थेट रुपाली चाकणकर यांच्या महिला आघाडीच्या नेत्यांमध्ये हे सगळे प्रकार चालू होते का, हा सगळ्यात मोठा सवाल आहे. त्या पत्रामध्ये आत्ताच्या विद्यमान उपमुख्यमंत्री असलेल्या आणि पक्षाचे अध्यक्ष असलेल्या सुनेत्रा पवार यांच्या प्रतिष्ठेला धोका आहे आणि या सगळ्या गोष्टी डॅमेज कंट्रोल करण्यात याव्यात आणि ही माहिती जी आहे ती तुम्ही सुनेत्रा पवार यांच्या कानावर घालावी, अशा प्रकारची विनंती या पत्राद्वारे रुपाली ठोंबरे यांच्याकडे करण्यात आलेली आहे. सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे बीडमध्ये असलेले काही डॉक्टर्स यांच्या वतीनं गर्भलिंग निदान करायचे. रुपाली चाकणकर आणि त्यांची बीडची जी काही हस्तक महिला आहे तिच्या वतीनं काही डॉक्टरांना काही मान्यता मिळवून द्यायच्या असतील, काही शासकीय अडचणी असतील तर त्या सगळ्या सोडवायच्या आणि महिलांचं जे काही गर्भलिंग निदान आहे ते करून घ्यायचं. त्यांना काही कायदेशीर अडचणी असतील तर त्या रुपाली चाकणकरांच्या माध्यमातून सोडवल्या जात होत्या, अशा प्रकारचे धक्कादायक आरोप त्या पत्रामधून करण्यात आलेले आहेत. महिलांचं योनी शुद्धीकरण सुद्धा बीडच्या काही महिलांना ज्यांना काही समस्या आहेत त्या महिला सदरील रुपाली चाकणकरच्या मैत्रिणी पदाधिकारी असलेल्या महिलेच्या वतीनं थेट खरातकडे पाठवल्या जायच्या, असाही धक्कादायक उल्लेख करण्यात आलेला आहे. सदरील महिलेनं अनेक महिलांचा छळ केलेला आहे असंही या पत्रामध्ये लिहिलेलं आहे. या सगळ्या गोष्टी अत्यंत धक्कादायक आहेत. म्हणजे रुपाली चाकणकर या फार नामानिराळे होऊन जातात, चौकशीला हजर राहत नाहीत. सुरुवातीला तर फक्त आपला आणि त्यांचा गुरु शिष्याचा इतकाच संबंध आहे असं सांगितलं जातं, मात्र त्यांच्या बहीण असलेल्या बँक खात्यांमध्ये काही रक्कम असेल किंवा मग त्यांच्या मुलीच्या नावे काही फ्लॅट्स घेणं असेल, या सगळ्या गोष्टी SITच्या तपासांमधून बाहेर येत आहेत. नवे खुलासे बाहेर येत आहेत. नव्या महिलांचं शोषण केल्याची यादी जी आहे ते बाहेर येत आहेत. अनेक महिला ज्या आहेत त्या तक्रारी करत आहेत आणि गुन्हे दाखल अशोक खरातवर होत आहेत. मी कालच्या रिपोर्टमध्ये असंही म्हटलं होतं की हा प्रकार नेमका अशोक खरात आणि 2-3 नेत्यांच्या बरोबरच फिरतोय. मग रुपाली चाकणकर असतील, केसरकर असतील, तिकडे नीलम गोऱ्यांचं नाव नंतर आलं आणि सभागृहामध्ये सांगितलं जातं की हा सगळा प्रकार जवळजवळ 40 नेत्यांच्या आणि त्यांच्या पत्नी किंवा मग अधिकाऱ्यांच्या महिला पत्नी यांच्या संबंध जोडलेला आहे. मग खरात, रुपाली चाकणकर, केसरकर यांच्या भोवतीच हे प्रकरण का फिरत आहे? बाकीच्या नेत्यांची नावं यामध्ये का येत नाहीत? सभागृहामध्ये बोलत असताना वडेट्टीवार यांनी सांगितलं की ज्या ज्या नेत्यांनी खरातांच्या पायावर डोकं ठेवलं किंवा मग ते तिथं जाऊन आलेले आहेत त्या सर्व नेत्यांचे याचाही टेस्ट करा, अशा प्रकारची मागणी त्यांनी केली. मग उरलेले नेते हे नेमके कुठे आहेत आणि ते खरंच संबंधित आहेत का, असा प्रश्न उपस्थित होतो. कारण या 2-3 नेत्यांच्याच आजूबाजूला हे प्रकरण फिरतंय आणि त्यांच्याच चौकशी केल्या जात आहेत. बाकीचे ते 40-43 किंवा मग 37-38-35 लोक नेमके कोण आहेत जे अशोक खरातकडे जाऊन आलेले आहेत? त्यांची का चौकशी होत नाही? त्यांना का चौकशीच्या फेऱ्यात बोलवलं जात नाही? ते खरंच म्हणतात का की फक्त आम्ही तिथं जाण्यापुरतेच मर्यादित आहोत, फोटो काढण्यापुरतेच मर्यादित आहोत आणि असंच फक्त खरं आहे का? बाकीचे लोक समोर का येत नाहीत किंवा मग सगळ्यांवर कारवाई समान केली का जात नाही, असाही सवाल उपस्थित केला जातोय. या सगळ्या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांचा फार मोलाचा सिंहाचा वाटा आहे असं सांगितलं जातं. रुपाली चाकणकरांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये काहीच कामं केली नाहीत, महिलांना न्याय अजिबात दिलेला नाही असं त्यांना वाटतं किंवा मग विरोधकांचं म्हणणं आहे. मात्र रुपाली चाकणकरांना कुणी कामच करू दिलं नसेल तर हाही सवाल आहे आणि त्याच्या प्रश्नाची उत्तरं मिळणं गरजेचं आहे. रुपाली चाकणकरांना काही प्रकरणामध्ये कामच करू दिलेलं नाही असं अनेक वेळा दिसून आलेलं आहे. जर तसं असेल तर हे नेमकं कुणी केलं आणि ते रुपाली चाकणकरांनी बोलून दाखवायला पाहिजे. जर तसं नसेल आणि त्यांनी स्वतःहून काही कामं केली नसेल तर मग मान्य करा, नसेल तर त्यांना कोणी काम करू देत नसेल तर तेही सांगा. अनेक प्रकरणांमध्ये रुपाली चाकणकर हे नव्हतं करायला पाहिजे, ते नव्हतं करायला पाहिजे, अशा प्रकारच्या प्रश्नचिन्ह काही प्रकरणांवर उपस्थित झालेले आहेत. मग संपदा मुंडेंचं प्रकरण असेल, रुपाली चाकणकरांनी स्वतःहून पत्रकार परिषद घेतली, ती पत्रकार परिषद त्यांना कुणी घ्यायला लावली तेव्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मग रुपाली चाकणकरांनी स्वतः घेतली नव्हती तर मग कुणी घेतली होती? बरं स्वतः घेतली होती तर मग का घेतली? मग रुपाली चाकणकर आम्हीच फार चोखपणे काम बजावलेलं आहे असं नेहमी म्हणतात आणि आजही म्हणतात. मग नेमकी कामाची ही जी काही उंची आहे ही फार खालावलेली का दिसते? हा सगळ्यात मोठा सवाल उपस्थित झालेला आहे आणि रुपाली चाकणकरांना या पत्राच्या आधारे विचारायचा आहे
की या पत्रामधून जे काही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेले आहेत, रुपाली चाकणकरांच्या पक्षातून त्यांच्या नेतृत्वाखाली काही महिला आघाडीचे पदाधिकारी होते. जेव्हा रुपाली चाकणकर प्रदेश अध्यक्ष होत्या आणि त्यांच्या नेतृत्वाखाली महिलांची काही नियुक्त्या करण्यात आलेल्या होत्या, त्या महिला अशाच प्रकारची ही सगळं कामं करत होते का, हाही सवाल उपस्थित केलेला आहे. माझं यामध्ये वैयक्तिक मत काहीच नाही, या पत्रावर मी बोललेलो आहे आणि या सगळ्या गोष्टींचा तपास SITने करावा. रुपाली ठोंबरे यांनी यांना जे काही पत्र पाठवलेलं आहे ते पत्र त्यांनी तिकडे SITकडे द्यावं, अशा प्रकारचं आवाहन मी या ठिकाणी करतोय. जे कोणी डॉक्टर्स आहेत बीडमधले, त्या डॉक्टर्सची चौकशी करण्यात यावी. रुपाली चाकणकर यांच्याबद्दल जे काही या पत्रामध्ये लिहिलेलं आहे, खरं तर या पत्रामध्ये सदरील महिला नेत्याचं नाव सुद्धा लिहिण्यात आलेलं आहे, मात्र मी क्रॉस व्हेरीफाय करणार आहे आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला सांगणार आहे. येणाऱ्या काळामध्ये मला ज्या काही गोष्टी पाहायला मिळतील, काय सत्यता आहे हे सगळं पाहायला येईल, तेव्हा मात्र या बीडच्या महिला पदाधिकाऱ्यांचा, बीडच्या कोण महिला नेत्या आहेत त्यांचं मी नाव या ठिकाणी जाहीर करेल. सध्या मी कोणावर काही आरोप करत नाही, फक्त हे पत्र लिहिलं आहे आणि या पत्रानुसार ही रिपोर्ट जो आहे तो मी या ठिकाणी सादर करतोय. अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक आहे. जर महिलांचं योनी शुद्धीकरण करण्यासाठी बीडमधून महिला तिकडे पाठवल्या असतील, महिलांचं गर्भलिंग निदान करणं हे बेकायदेशीर आहे आणि सगळीकडे बंद आहे, मग ह्या 2-4 डॉक्टरांकडं, 2-3 डॉक्टरांकडं कोणाच्या मेहरबानीने चालत होतं, हाही तपास करणं गरजेचं आहे. काही गोष्टी SITच्या माध्यमातून, पोलिसांच्या माध्यमातून करणं गरजेचं आहे. पर्दाफाश होणं गरजेचं आहे आणि ज्या कोणी महिला पदाधिकारी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे, अशा प्रकारची मागणी मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून केली जाते. आणि या रिपोर्टमध्ये इथेच थांबतोय. तुम्ही मराठी महाराष्ट्र नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथेही फेसबुकच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, म्हणजे पहिला व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला मराठी महाराष्ट्राच्या चॅनलवर पाहायला मिळेल. खूप खूप धन्यवाद.